हाय सगळ्यांना नमस्कार. तुम्ही म्हणता काय चालू आहे इकडं? तर इकडं ह्या आहेत वांगी आणि वांग्यात चालली गवार लावायची. इकडं आत्याने गवार लावून काढली वांग्यात. हो का आता ही वांगी छटाय पाहिजे होती का? ही राहून द्या. हा राहून द्यायची वय. चला की जेवायला, किती उशीर झालाय. आज इथं पाळी घालून मका टाकून घ्यायचंय. सगळं कागद हे केल्यात नीट. आता ट्रॅक्टरवाला कधी येतोय काय माहित नाही, वाट बघतोय यांची. झाड अशा पाणी आहे ना विहिरीत, तवर म्हणलं काय एक दोन पाणी बसतील ते बसतील मकाला. कुठली चालू होईल? खालची मोटर चालू की वरची? झाडांना किती छान पालवी फुटली. चला जेवू तवर. आलं तर दिदीचा पप्पा ट्रॅक्टर घेऊन. जर मग काहीच काम नाही, सांडगं घालायचं होतं. लसूण ही सोलून ठेवलाय. आता कसं होतंय बघूया. सगळं भिजवून काढले हे का मस्त. कुत्री पार हो का इकडं झोपायला आले. ते आंबा छोटं छोटं बरंच उगवलंय. काढलंय सगळा पाला आहे. कॅरी बॅग आहे वाऱ्याने आलेल्या केल्यात नीट, पण बघू परत न पाळे घातल्यावर आणि की याचायला येईल. वरचं गवत गिनीवर पण लागला फुटाय, कालच भिजावला. भूक लागली ना, लय वेळ झाला आता, लय उशीर झालाय. काय काय काम ही झाली होती, तुम्ही तर बघितलं. लय काय काय असं करायचं होतं, पण असं झालं की ट्रॅक्टरची वाट बघत बघत 1 वाजली. ट्रॅक्टरवाले दीदीचे पप्पा काय आले नाहीत आणि सांडग्याचं पीठ मळायचं होतं. लसूण हे करून सगळं करून ठेवलं. पण ट्रॅक्टर जर आला, आत्या म्हणजे ट्रॅक्टर हे आलं तर सांडगं घालायचं का मका टाकून ती गवात येतायचं. त्याच्यामुळे आमचं सगळंच काम जे करायचं होतं ते सगळंच राहिलं ना. आता त्यावर मोटर चालू झाली. आता ही पाणी भरावं लागेल, टाक्या भरायच्या. आणि ते आत्या बघितला तुम्ही मागाचा व्हिडिओ, म्हणजे बघताय तुम्ही, तर तिथं गवार लावायचं काम चालू आहे. मग आता ती गवार पाणी लावायचं. आता हे झालं मी साठलंय इथं पाणी वरती जोडते मी. आत्ताच मोटर चालू केली. टाक्या हे भरून घ्यावं लागतील सगळ्या व्यवस्थित. गार झाले आणि कुत्री बघा कशी झोपले. ते आता पाणी तिकडेच लावलंय मी. तर बघू काय आता काय म्हणतात बघते. आत्या पाणी आलं का? आधी टाक्या भरू का लावू मग तिकडच? टाक्या भरायच्यात का ती भिजून द्याय? मग चालतंय तर मग ध्यान ठेवा, इकडं मागं नेसाटतं या. थोडं राहिलं होतं, जेवण ही करून झालं मस्तपैकी. चालतंय मग ध्यान ठेवा, इथं मागं नेसाटतं या. तुम्ही म्हणसान तू काय करते, तर मी पण चालले बरं का. चालू होतं घरातलं आवरायचं. आता ॲड्रेस आणि हे बरंच काय काय राहिले लिहायचं. त्या ॲड्रेस लिहून काढते. ऊन पण लय लागते, त्याच्यामुळे त्या उन्हाचं काहीच कम करू वाटत नाही. आता काय करता, थोडंसं अर्धा घेतं ना, एवढं झालं राहिलं होतं करायचं. तर आत्या म्हणल्या मी तेवढी घेते टोपून. आणि ही कोथिंबीर आणि मेथी जी आहे ती आता डायरेक्ट ट्रॅक्टरने पाळी घातली का नाही, त्याच्यात थोडं हीच काढायचं, एक वापा आणि सारं सोडून द्यायचं. आजच्या दिवस आता सांडगं घालायचं राहील. ॲड्रेस लिहून कुणाचं काय काय बघून पॅकिंगचं तरी बघावं, म्हणजे ते कुरिअर कालची आजची काय आहेत आणि उद्याचे पॅकिंग ही करसर काय असतील ते उद्या टाकून द्यावं लागतील ना कुरिअरचे पॅकिंगचे. परत मग लय दिवस झाल्यावरती नाही लवकर पोचल्यावरती मग बायका ओरडतात. मग आताशी एवढे ॲड्रेस लिहिलेत बघा. आता किती झालेत, आताशी 5-6 ॲड्रेस लिहिलेत. आपण बाकीचे तसेच राहिलेत लिहायचे. रोज संध्याकाळून लिहून काढायचं. इरबळ काय येतंय ते काय कोणाचं काय संध्याकाळून लिहावं लागतं. मग अशी एक लिहिला, पण ते पाणी खाली चाललं होतं ना, असं लिहावं लागतं सगळं. म्हणून तशीच बाहेर गेली मी. फॅन लावला, इतकं गरम होते घरात आणि बाहेर एवढं ऊन लागते की मापच नाही काय.
तर दुपारचा एक थोडासा छोटासा व्हिडिओ काढावा म्हणलं. आज बरंच काय काय करायचं होतं, पण असं करायचं होतं. एक झालं, एक भलतंच काहीतरी होतंय. म्हणलं ट्रॅक्टर लवकर आला तर आतापर्यंत झालं असतं रानातलं काम, इथून पुढं घातलं असतं सांडगे. नेमकं ऊन होतं तोपर्यंत वाळले असते. आज काय नव्हत्या काय, पण असं होता. 8 दिवस गेले, अजून आजचा दिवस जाऊ द्या. तवर होती पॅकिंगचं ह्याचं करू सगळं नियोजन. तवर बापूंना आज काय टायमिंग नाही कुरिअर टाकायला जायला. बापू म्हणलं आज सगळं करून ठेवा, उद्या निघून टाकतो मी. आज आहे बुधवार, उद्या आहे गुरुवार. तर असो, बाय सगळ्यांना, शुभ दुपार.